रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पुजारी व्यक्ती स्त्री असणारं हे पहिलंच देऊळ आहे। यातून वारकरी संप्रदायातली समता समानता अधोरेखित होते। रुक्मिणी मातेला दुधानं अभिषेक केला जातोय, दुधानं स्नान घातलं जातंय। पंचामृताचं स्नान होतं आहे। षोडशोपचारातलं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हे पंचामृताला। पंचामृतानं आपण मातेला स्नान घालत आहोत। या निमित्तानं रुक्मिणी मातेच्या पूजेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल थोडंसं बोलूया। श्री विठ्ठलाचं प्रत्येक भक्ताशी जिव्हाळ्याचंच नातं आहे, परंतु संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संत स्त्रियांबद्दल विठुराया अधिक लढीवाळ आहे। भक्तीला वयाचं बंधन नाही हे मुक्ताईमुळे सिद्ध होतं, तर भक्तीला सामाजिक स्थितीचं बंधन नाही हे जनाबाई सांगून जाते। जनाबाईच्या तर गोवऱ्यांमधूनही विठ्ठल 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 असं ऐकू यायचं, इतकी ती विठ्ठलाशी एकरूप झाली होती। तिला मदत करणारा, तिच्या कष्टाची कदर करणारा विठोबा लोकवाङ्मयालाही जवळचा वाटतो। तर मुक्ताबाईंचा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा की तिच्या दर्शनाची आस प्रत्यक्ष विठ्ठलालाही लागते। घेती हिरिदाचा ठाव एका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग। कान्होपात्रेचे तळमळ आणि निर्मळ भक्ती इतकी पवित्र होती की तिला पांडुरंगानं थेट त्याच्या अंतरंगात सामावून घेतलं। तर संत सखुबाईसाठी पांडुरंगानं स्त्री रूप घेतलं। तुकोबांनी म्हटलेलं भेदाभेद भ्रम अमंगळ याची सार्थकता प्रत्यक्ष विठू माऊलीने अशी कित्येक वेळा सिद्ध केली। ही जी रुक्मिणी माता आहे तेजस्विनी, तिच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेतच। ती अभिमानी आहे, स्वाभिमानी आहे, ती स्वतः शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे, ती प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून तिचं स्थान एक वेगळंच आहे। पांडुरंग पंढरपूरमध्ये आला तो ह्या रुसलेल्या रुक्मिणी मातेला सजवून पटवून परत नेण्यासाठी आला। भक्तप्रेमापोटी विटेवरती तो अडकून 28 युग वाट बघत उभा राहिला आणि त्याच्या बरोबरीने रुक्मिणी माता ही तशीच तिष्ठत राहिली। म्हणून तिचं असं एक वेगळं स्थान आहे। ही श्याम गुणमयी अशी देवी आहे। रुक्मिणी मातेची पूजा होते आहे। पाठीमागचं चंद्रभागेचं संपूर्ण वाळवंट नामगजरानं दुमदुमून गेलं आहे। शेकडो मैलांची वाटचाल करून वारकरी पंढरीत आलाय तो पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी। पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे आणि रुक्मिणी त्यांची माता आहे। प्रत्येकाचा हा अनुभव आहे की मी लढीवाळपणे माझ्या आईकडे जावं, माझ्या मातेकडे जावं आणि तिनं माझी प्रत्येक खोड समजून घेऊन मला समजावत, शांत करत, मला शिस्त लावत, मला आत्यंतिक प्रेमाच्या वर्षावामध्ये न्हाऊन घालावं। अगदी असंच रूप रुक्मिणी मातेचं भक्तांप्रती वात्सल्य रूप आपल्याला अनुभवाला येतं। स्नान घातलं जातंय। विवेकाच्या दिशेनं पडणारं प्रत्येक विवेकी पाऊल म्हणजे पंढरीची वारी। इथे द्वैत भावाची वाटचाल आहे, अद्वैत भावाचा मुक्काम आहे आणि प्रेम भावाचा विसावा आहे। ते प्रेम पांडुरंगाजवळ मागावं, ते प्रेम रुक्मिणी मातेजवळ मागावं। हक्कानं आपण आपल्या मातेकडे काही मागणी घेऊन जावं आणि तिनं सर्व स्त्रोत, सर्व संसाधनं वापरून ती मागणी पूर्ण करावी। अगदी तशीच आपल्या भक्तांच्या मागण्या पूर्ण करणारी